तर मनोज जरांगे पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळेंवरती टीका करताना अभ्यास पूर्ण करावी असं विधान भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाईंनी केलंय. मनोज जरांगेंनी टीका करताना थोडा अभ्यास करावा असंही त्यांनी या ठिकाणी सल्ला देत म्हटलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे जरी असले तरी आजपर्यंत त्यांनी कुणामध्ये भेदभाव केलेला नाही, जातीभेद कधी केलेला नाहीये. मराठा ओबीसी या वादात फार काही ते कधी पटलेले नाहीयेत. पण जेव्हापासून मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलं तेव्हापासून मात्र त्यांच्यावर टीका व्हायला लागली. आता मराठा समाजासाठी प्रमाणपत्राबाबत ज्या काही त्यांच्यावर टीका होत आहेत, मनोजदादा जरांगे पाटील हे जे आंदोलन करतायत तर त्या संदर्भामध्ये सुरुवातीपासून आमचा त्यांना पाठिंबा आहेच. परंतु मला मनोजदादा जरांगे पाटलांना हे सांगायचंय की बावनकुळे साहेबांविषयी काहीतरी चुकीची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि टीका करणं हे लोकशाहीमध्ये टीका केलीच पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं त्यांच्या दिसण्यावर किंवा खालच्या पातळीवर जी टीका केली जाते त्यामुळे आंदोलनाचा उद्देश बाजूला राहतोय आणि कुठल्या तरी व्यक्तीला बदनाम करण्यासाठी आपण टार्गेट करतोय असं वाटतंय. तर यापुढे अशा पद्धतीनं मग बावनकुळे साहेब असतील किंवा कुठलेही नेते असतील अशा पद्धतीच्या टीका मनोजदादांनी सुद्धा टाळायला हव्यात. आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी अनेक वेळा भेटलेली आहे, कधीही भेदभाव न करणारे. अगदी आम्ही अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, पण कधीही कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम असू दे, शेतकऱ्यांचं काम असू दे आणि ऐतिहासिक निर्णय असू दे हे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरची खालच्या पातळीवरची टीका जी आहे ती थांबवण्यात यावी अशी